तुम्हाला बघायचंय तुम्हाला मळ्याला या मळेवाली भेटली आगराने माझ्या मळ्यामध्ये घुसशील का? स्वागत आहे मित्रांनो आपल्या अजून एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर मी SY क्रिएशन तुमच्यासाठी अजून एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे आणि नक्कीच तुम्हाला आवडणार आहे, कारण आपण एका नवीन कॉन्टेंटवरती अलाइट मोशनला एक स्पेशल व्हिडिओ घेऊन आलेला आहे। तर व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा, म्हणजेच तुम्ही असा व्हिडिओ क्रिएट करू शकताय। तर चॅनलवरती नवीन असाल सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। तसेच मला इंस्टावरती फॉलो केलं नसेल तर लवकरात लवकर फॉलो करा। टेलिग्राम आणि व्हॉट्सअप चॅनलला आणि ग्रुपला जॉईन व्हा, या सर्वांची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तसंच आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये जे वापरलेले जे काय मटेरियल आहे, तसेच जे बीट मार्केटचे प्रिसेट आहेत, याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल। तिथून तुम्ही सर्व मटेरियल फ्रीमध्ये बिना पासवर्डचं डाउनलोड करू शकता। तर मटेरियल डाउनलोड करून घ्या। तसंच टेलिग्राम चॅनलला आपलं सॉन्ग बघायला मिळेल, तिथून सॉन्ग डाउनलोड करून घ्या। आणि तुमच्याकडे जर अलाइट मोशन ॲप नसेल तर टेलिग्रामला अलाइट मोशनचे लेटेस्ट व्हर्जन मिळून जाईल, तेही डाउनलोड करून घ्या। तर मित्रांनो, तुमचा जर हे वेळ न घालवता आपण आपला आजचा व्हिडिओ सुरू करूया। तर सिम्पली आपल्याला काय करायचं आहे, आपलं इंटरनेट बंद करून घ्यायचं आहे, अलाइट मोशन ॲप ओपन करून घ्यायचं आहे आणि सिम्पली आपल्याला इथे प्रोजेक्टला क्लिक करायचं आहे। तुम्ही इम्पोर्ट केलेलं बीट मार्क प्रोजेक्ट तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल, तो सिम्पली इथं ओपन करून घ्यायचं आहे। तुम्हाला इथे लेयर्स आणि सॉंग्स बघायला मिळतील। तर सुरुवातीला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इथे एक डेमो म्हणून हे आपण इमेज ॲड करून घेणार आहे। या जागी तुम्ही तुमचं कोणतंही इमेज ॲड करू शकता। अशा प्रकारे इमेज ॲड करून ॲरो चिन्हावरती क्लिक करून पुढच्या बीटला यायचं आहे आणि ऑप्शनला क्लिक करायचे, म्हणजे अशा प्रकारे या बीटची जी काय या बीटपर्यंत आपली इमेजची लेंथ कट होऊन जाईल। नंतर सुरुवातीला यायचं आहे, आपल्या इमेजच्या समोर इथं लॉंग प्रेस करायचं आहे। अशा प्रकारे हे इमेज इथं ग्रुपच्या खाली आणून सोडून द्यायचं आहे। नंतर इमेजला क्लिक करून 3 डॉटला वरती क्लिक करायचं आहे। इथे आपल्याला इथे एक फिल कंपोजिशन एरिया म्हणून ऑप्शन मिळेल, त्या कंपोजिशन एरियाला क्लिक करून अशा प्रकारे इथं आपलं इमेज फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे। नंतर ब्लेंडिंग ऑपोजिटला क्लिक करून ही जी काही आपली ब्लेंडिंग 100% आहे, आपल्याला अशा प्रकारे इथं 45पर्यंत करून ओके करून घ्यायचं आहे। नंतर ग्रुपला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे इथं ग्रुप अँड मास्क कोण बघायला मिळेल, त्याला टच करायचं आहे। इथं आपल्याला एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे आणि सुरुवातीला यायचं आणि प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन तेच इमेज आपल्याला पुन्हा ॲड करून घ्यायचं आहे आणि शेवटपर्यंत म्हणजे 30 सेकंदापर्यंतच्या बीटला येऊन आपल्याला अशा प्रकारे इथं याची लेंथ वाढवून घ्यायचं आहे। सुरुवातीला येऊन आपल्याला पुन्हा इमेजला लॉंग प्रेस करून इमेज खाली घेऊन यायचं आहे। इमेजला क्लिक करून अशा प्रकारे इथे इमेज आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर यातून सिम्पली बॅक निघायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला इफेक्ट बघायला मिळेल। नंतर काय करायचं आहे, पुढच्या बीटला प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। तर पुढचं कोणतंही तुम्ही इथे इमेज ॲड करू शकता। अशा प्रकारे आपण इथे डेमो म्हणून एक इमेज ॲड केलेला आहे। तर हे इमेज ॲड करून ॲरो चिन्हावर क्लिक करून पुढच्या बीटला जायचं आहे आणि लेंथ कट करून घ्यायचं आहे। नंतर इमेजच्या समोर लॉंग प्रेस करून अशा प्रकारे आपल्याला हे इमेज इथं खाली घेऊन यायचं आहे, म्हणजे हे इमेज इथं अशा प्रकारे सेट होऊन जाईल। नंतर पुढच्या बीटला सेम प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जाऊन पुढचं इमेज ॲड करून अशा प्रकारे आपल्याला इथे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। याची लेंथ ॲरो चिन्हावर क्लिक करून पुढच्या बीटला जाऊन कट करून घ्यायचं आणि समोर लॉंग प्रेस करून हे इमेज ग्रुपच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचं आहे। तर आपण उरलेले सर्व इमेजेस इथं ॲड करून घेऊया। तोपर्यंत जर व्हिडिओला अजून लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करून घ्या। चॅनलला नवीन असेल सबस्क्राईब करून समोरील बेल आयकन ऑलवरती सेट करा। तर अशा प्रकारे आपण इथं सर्व इमेजेस जे काही तिथं ॲडजस्ट करून घेतलेले आहेत। तर नंतर आपल्याला काय करायचं आहे, सुरुवातीला यायचंच म्हणजेच आपल्या 1:20च्या बीटला यायचं आहे। इथं आपल्याला एक स्पेशल इफेक्टचा व्हिडिओ बघायला मिळेल, त्याच्यावरती क्लिक करायचं, सिम्पली लेअरच्या ऑप्शनला क्लिक करून कॉपी लेअर करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बीटला येऊन आपल्याला सिम्पली ही लेअर इथं पुन्हा त्या ऑप्शनला क्लिक करून पेस्ट लेअर करून घ्यायचं आहे। तर पुढच्या बीटला येऊन हा जो काय एक्स्ट्रा पार्ट राहिलेला आहे त्याला अशा प्रकारे आपल्याला लेअरला क्लिक करून इथे या ऑप्शनला क्लिक करून कट करून घ्यायचं आहे। पुन्हा आपल्याला या बीटला येऊन सिम्पली हीच लेअर इथे पेस्ट करून घ्यायचं आहे। पुन्हा पुढच्या बीटला येऊन एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे त्याच आपल्याला अशा प्रकारे इथे ही लेअर एक्स्ट्रा पार्ट कट करून ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। नंतर आपल्याला इथे एक पुढे इमेज बघायला मिळेल, तर त्या पुढच्या बीटला येऊन आपल्याला पुन्हा प्लस चिन्हावरती क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि दुसरं इमेज ॲड करून अशा प्रकारे इथे आपल्याला ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि पुढच्या बीटपर्यंत त्याची लेंथ कट करून घ्यायचं आहे। नंतर हे जे काही आपलं ऑलरेडी ॲड केलेलं इमेज आहे त्याच्यावरती क्लिक करून इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आणि कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे आणि आत्ता ॲड केलेल्या इमेजला आपल्याला हा इफेक्ट सिम्पली त्याच पद्धतीने इफेक्टला क्लिक करून 3 डॉटला क्लिक करायचं आणि पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे। तर पुन्हा पुढचं इमेज ॲड करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे। पुढच्या बीटला लेंथ कट करून घेतल्यानंतर इफेक्टला क्लिक करून अशा प्रकारे इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। तर प्रत्येक बीटला आपल्याला अशा प्रकारे एक इमेज ॲड करून अशा प्रकारे ते ॲडजस्ट करायचं आहे आणि नंतर पुढच्या बीटला येऊन सिम्पली कट करून इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे। असंच आपण प्रत्येक इमेज इथं सर्व इमेजेस ॲड करून घेणार आहे। तर सिम्पली आपण इथे प्रत्येक इमेज ॲड करून त्याला इफेक्ट पेस्ट करून घेतलेला आहे। तर नंतर आपल्याला काय करायचं आहे, सिम्पली हा पुढच्या म्हणजेच 8:15च्या बीटला येऊन पुन्हा एक प्लस चिन्हावर क्लिक करून एक इमेज ॲड करून घ्यायचं आहे आणि त्या अशा प्रकारे इमेज इथं ॲडजस्ट करून घ्यायचं आहे
आणि याची लेंथ आपल्याला जो काय पुढचा आपल्याला बीट बघायला मिळेल 11-22चा तिथपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायचा आहे. आणि सिम्पली आता जो काय आपण इफेक्ट कॉपी केलेला आहे तोच इफेक्ट या इमेजला ही इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. नंतर इमेजसमोर लॉंग प्रेस करायचं आहे आणि आपल्याला खाली ग्रुप मिळेल, त्या ग्रुपच्या खाली आपल्याला ही इमेज इथं अशा प्रकारे आणून सोडून द्यायचं, म्हणजे एक स्पेशल आपल्याला इफेक्ट बघायला मिळेल. नंतर 11-22च्या बीट लावून पुन्हा एक इमेज ॲड करून त्या अशा प्रकारे ॲडजस्ट करून घ्यायचं आहे. ॲरो चिन्हावरती क्लिक करून कट करून त्यालाही आपल्याला सिम्पली हा इफेक्ट पेस्ट करून घ्यायचा आहे. पुन्हा पुढच्या बीटला इमेज ॲड करून अशा प्रकारे ॲडजस्ट करून त्यालाही आपल्याला इफेक्ट पेस्ट करून घ्यायचं आहे. नंतर ही जी आपल्याला एक ग्रुपची खाली ग्रुप लेअर बघायला मिळेल तर त्याच्यासमोर लॉंग प्रेस करून ही लेअर आपल्या इमेजच्या वरती आपल्याला अशा प्रकारे इथं घेऊन यायचं आहे. तर नंतर काय करायचं आहे, आपली जी स्पेशल इफेक्टची लेअर आहे ती सिम्पली इथून एकदा कॉपी लेअर करून घ्यायचं आहे. कोणतीही लेअर कॉपी करू शकता यामधील. नंतर 11-22च्या बीटला यायचं आहे आणि सिम्पली ही लेअर इथं पेस्ट करून घ्यायचं आहे. पुन्हा पुढच्या बीटला येऊन ही लेअर इथं पेस्ट करून घ्यायचं आहे आणि जो एक्स्ट्रा पार्ट असेल तर तो कट करून घ्यायचा आहे, नसेल तर अशा प्रकारे सोडून द्यायचं आहे. इथं आपल्याला एक्स्ट्रा पार्ट बघायला मिळेल तो कट करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे इथं आजचा व्हिडिओ आपला क्रिएट झालेला आहे. तर सर्व करण्यासाठी सिम्पली तुम्हाला इथून बॅक निघायचं आहे आणि वरती ॲरो चिन्हावरती क्लिक करायचं आहे. नंतर इथे एक्सपोर्टला क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे व्हिडिओ एक्सपोर्ट चालू होईल. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून सांगा. आवडला असेल तर नक्कीच लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मित्रांनो, आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये.